नमस्कार, मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण नेहमीचीच ढोबळी मिरची एका वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे। मस्त अशी गरमागरम चटपटीत चविष्ट अशी मसाला ढोबळी मिरचीची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। मसाला ढोबळी मिरची बनवण्यासाठी गॅसवर कढईमध्ये मी 2 चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता या गरम तेलामध्ये जिरं मोहरी घालायची। जिरं मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहे। लसूण तुम्ही इथे कुटून घेतला तरी चालेल। त्यानंतर 1 चुटकीभर हिंग घातला। मस्त इथे ही खमंग फोडणी तयार झाली आणि आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा छान बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहे 10-12 ती घातली आणि आता हा कांदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आणि आता लगेचच यामध्ये मी 1 टोमॅटो घालते आहे, तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे, टोमॅटो सुद्धा घालून घेऊ। कांदा टोमॅटो एकत्र व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। यावर अगदी थोडं मीठ घालते आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजेल। तर फक्त कांदा टोमॅटो पुरतच मी इथे मीठ घातलेलं आहे। व्यवस्थित परतून घेऊया आणि आता इथे साधारण 1 ते 1.5 मिनिटं कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर टोमॅटो इथे मस्त सॉफ्ट झालेले आहेत आणि आता यामध्ये आपण मसाले घालूया। तर मी इथे 1.5 चमचा भरून लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर पाव चमचा हळद घातली आणि 1 चमचा भरून मी इथे धणे पावडर घातलेली आहे। घालून घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये अगदी थोडा मी गरम मसाला घालते आहे, साधारण पाव चमचा मी इथे गरम मसाला घातला। त्यानंतर भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आहे, 2 मोठे चमचे भरून शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। त्यानंतर आता भाजीला लागेल एवढं मीठ आपण आपल्या चवीनुसार इथे घालायचं आहे। सुरुवातीला आपण फक्त कांद्यापुरतं आणि टोमॅटोपुरतंच मीठ घातलेलं होतं। व्यवस्थित मसाला मिक्स करायचा आहे। गॅसची फ्लेम इथे अजूनही कमीच आहे। मसाला खूप जास्त कोरडा होऊ नये यासाठी मी यामध्ये थोडं पाणी घालते आहे। तर हे बघा वाटी पाहू शकता तुम्ही, साधारण 1 मोठा चमचा इथे पाणी मी घातलेलं आहे। मसाला खूप जास्त कोरडा होऊ नये यासाठी व्यवस्थित पाणी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता हा मसाला इथे तयार आहे। आता या मसाल्यामध्ये आपण ढोबळी मिरची घालणार आहोत। तर इथे मी पाव किलो ढोबळी मिरची व्यवस्थित त्यातल्या बिया बाजूला करून कापून घेतलेली आहे। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे ही ढोबळी मिरची कापून घेऊ शकता आणि आता ही ढोबळी मिरची या मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर ढोबळी मिरची शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट ही भाजी शिजून तयार होते। सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही ही भाजी डब्यासाठी सुद्धा बनवू शकता। नेहमीपेक्षा थोडी वेगळी भाजी आहे त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात। आणि आता व्यवस्थित भाजी मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे। साधारण 2 मिनिटं आपण इथे अगदी मंद आचेवर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेणार आहोत। तर जवळजवळ इथे 2 मिनिटं झालेली आहेत। वाफेवरच आपण ही ढोबळी मिरची इथे शिजवून घेतलेली आहे। गॅस अजूनही कमीच आहे। 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, हलवून घ्यायची आहे। तर आता ही भाजी खूप जास्त कोरडी मला करायची नाही म्हणून इथे मी हीच वाटी घेतलेली आहे पुन्हा आणि या वाटीने मोजून मी इथे 1.5 वाटी एवढं पाणी घालते आहे। साधारण 1 मोठा चमचा असं पाणी असेल। तर हे पाणी घालून घेतल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर तुम्हाला जर ही भाजी खूप अशी कोरडी हवी असेल, सुटसुटीत हवी असेल तर तुम्ही ते पाणी नाही घातलं तरी चालेल। भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अजून आता पुढे 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं इथे झालेले आहेत। तुम्ही भाजीला बघू शकता रंग खूप सुंदर आलेला आहे, तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आणि आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। ढोबळ्या मिरचीची फोड चेक करून बघू तर मस्त मऊ इथे ढोबळी मिरची शिजलेली आहे। ढोबळी मिरची शिजायला खूप जास्त वेळ लागतच नाही। आणि आता सर्वात शेवटी यावर मी 1 चमचा भरून किचन किंग मसाला घातलेला आहे। किचन किंग मसाला घातल्यामुळे या भाजीची जी चव आहे ती अजूनच वाढते। गॅस मी आता इथे बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये लिंबू पिळायचा आहे। लिंबूमुळे या भाजीची चव मस्त चटपटीत होते। लिंबू सुरुवातीलाच तुम्ही गॅस सुरू असताना घातलं तर लिंबू कडू होतं आणि भाजीची चव बिघडते, म्हणून गॅस बंद केल्यानंतर सर्वात शेवटी इथे लिंबू घालायचं आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मस्त ही गरमागरम भाजी मिक्स करून घ्यायची आहे। गॅस आता इथे बंद आहे। भाजी ही बनून तयार झालेली आहे। नेहमीचीच ढोबळी मिरची एका वेगळ्या पद्धतीने आपण बनवली, मुलंसुद्धा आवडीने खातील। टिफिनमध्ये तुम्ही ही भाजी सकाळच्या घाईत बनवू शकता, पोळी पराठ्यासोबत सर्व करू शकता।
माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.